मुंबईत पोलीस अधिकारी म्हणून काम करत असून मंत्रालयात चांगल्या ओळखी आहेत, त्या माध्यमातून नोकरी लावण्याचं आमिष दाखवत विरारमधील समीर पाटील आणि सुचिता म्हैसाणे या बंटी बबली जोडीनं अनेकांची फसवणूक केली आहे। फुलेवाडीतील शिवाजी सुतार यांनी 2 दिवसांपूर्वी जुना राजवाडा पोलिसात सुमारे 16 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली। त्यानुसार रविवारी रात्री या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली। त्यांना 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील फुलेवाडी इथल्या शिवाजी सुतार यांची मुंबईतील वसई पालघर इथल्या समीर पाटील आणि सुचिता म्हैसाणे यांच्याशी 2018 मध्ये ओळख झाली। आपण मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक असून मंत्रालयात अनेक अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं समीर पाटीलनं सांगितलं। त्यामुळे शिवाजी सुतार समीरच्या जाळ्यात अडकले। शिवाजी सुतार यांच्या मुलाला आणि त्यांचे मित्र अभिजित देशमुख यांना महसूल विभागात नोकरी लावतो असं समीर पाटील आणि सुचिता म्हैसाणे यांनी सांगितलं। त्यानंतर 20 ऑक्टोबर 2018 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत या दोघा भामट्यांनी सुमारे 16 लाख रुपये उकळले, पण प्रत्यक्षात नोकरी काही लागली नाही। अखेर 2 दिवसांपूर्वी शिवाजी सुतार यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती। त्यानंतर पोलिसांनी त्या बंटी बबलीचा शोध सुरू केला। रविवारी संध्याकाळी समीर पाटील आणि सुचिता म्हैसाणे कोल्हापुरात आल्याची माहिती शिवाजी सुतार यांना मिळाली। त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी फुलेवाडी परिसरात शोध घेऊन या दोघांना ताब्यात घेतलं। या बंटी बबली जोडीनं आजवर तिघांना 40 ते 50 लाख रुपयांना चुना लावल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। त्यांच्या विरोधात तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याचं पोलीस निरीक्षक लोंढे यांनी सांगितलं।